कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ दूध संघ ही केवळ सहकारी संस्थेपेक्षा सत्तेचं आणि राजकीय वर्चस्वाचं केंद्र जास्त राहिले आणि यामुळे गोकुळची निवडणूक म्हणजे जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई असते। अशा परिस्थितीमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत गोकुळच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। विशेष म्हणजे गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ असेल असा स्पष्ट दावा मुश्रीफांनी केलाय। कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक सत्ता केंद्र असणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला अजून बराच वेळ असला तरी राजकीय वातावरण मात्र आतापासूनच तापू लागलं। कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये गुरुवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्यात मोठ्या संख्येनं सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। या मेळाव्यात विविध विकास संस्था, दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि सभासदांचे जवळपास 2000 ठराव एकत्रित केले। त्यानंतर शक्ती प्रदर्शन करत गोकुळचे ठराव दाखल करण्यात आले। यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मोठा भाऊ असल्याचं सुतोवाच केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती मोठी आहे। पहिल्यापासून सहकार्यात अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं फार मोठं बळ आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि आज गोकुळचं आपले नेते माजी आमदार राजेश पाटील आमच्यावर आहेत, के.पी. पाटील माजी आमदार आहेत, गोकुळचा डॉन अरुण डोंगळे आहेत, करवीरचे आमचे नेते राहुल पाटील आहेत, बाळासाहेब खाडे आहेत, मला वाटतं रणवीर गायकवाड आहेत, संजय पाटील यड्रावकर जयसिंगपूरचे नगराध्यक्ष स्वतः आहेत, अमर पाटील शिरोळचे नगराध्यक्ष, ही फार मोठी शक्ती आज आमच्या मागे आहे। गोकुळच्या निवडणुकीत मोठा भाऊ मुश्रीफ साहेब असतील। राष्ट्रवादी गोकुळच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून वर्चस्वाची लढाई सुरू आहे। एकीकडे महायुतीतील घटक पक्षांमध्ये जागा वाटप आणि नेतृत्वाचा प्रश्न आहे, तर दुसरीकडे विरोधी गटही आपली रणनीती आखतायत। अशा वेळी मुश्रीफ यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ असेल असं विधान करून भाजपसह इतर घटक पक्षांनाही राजकीय संदेश दिला। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचं सूत्र कुणाच्या हाती राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत जितके सभासद गोळा होतात ते त्याची एक चाचप मिळवून आज आपण 2000 प्लस असे सभासद संख्या ठरावधारक नामदार मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महासैनिक दरबार हॉलला आम्ही जमा केले आहेत आणि हे सर्व सभासद मिळून आम्ही आता गोकुळमध्ये जाऊन आपली नोंद करून घेऊन जात आहे। अनेकदा चिखलफेक करण्याचा प्रयत्न झाला, वेगवेगळ्या पद्धतीनं मुश्रीफ साहेबांच्यावरती आणि काही ठराविक लोकांच्यावरती आरोप करण्याचा काही लोकांनी उद्योग केला, पण त्यामुळं लोकांनी चिडून उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी ठराव कार्यकर्त्यांनी दाखल केले। गोकुळमध्ये सुरू असलेल्या राजकारणामुळे गोकुळचे मतदार आपल्या सोबतच असावेत त्यासाठी आतापासूनच व्यूहरचना आखली जाते। ऐनवेळी ठरावधारकांची पळवापळ होऊ शकते, यामुळे मंत्री हसन मुश्रीफ आतापासूनच बंदोबस्त करताना दिसतात। त्यामुळे मुश्रीफ यांनी निवडणूक कधीही लाको कोणतेही कारण न देता तीर्थक्षेत्रात पोहोचायचं आणि नेतृत्वाचा आदेश पाळायचा असे आवाहन ठरावधारकांना करत रणशिंग फुंकलंय। त्यावेळेला आपल्या सर्वांना आपल्याला तीर्थक्षेत्रासाठी जायचं आहे, दर्शनासाठी। त्यावेळेला मात्र माझी म्हैस आटली आहे, माझी कोळपण आहे, माझी पेरणी आहे, मला लई काम आहे, माझ्याशिवाय मग धारच येत नाही, अशा कृपया गोष्टी न करता आपले नेते मंडळी ज्यावेळेला मला बोलावतील त्यावेळेला गप गुमान गाडीत बसून आपण देवदर्शनाला जायचं आहे। ठरावधारक मेळाव्याच्या निमित्तानं हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या अनेक संस्था अवसायनात काढण्याच्या निर्णयावरही टीका केली। हा निर्णय चुकीचा असल्याचं उच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाल्याचा दावा करत मुश्रीफ यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। गोकुळ ही महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी दूध संघांपैकी एक संस्था मानली जाते। हजारो दूध उत्पादक शेतकरी आणि ग्रामीण भागातील सहकारी संस्थांची गोकुळचे थेट संबंध आहे। त्यामुळे गोकुळमधील नियंत्रण म्हणजे जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील प्रभाव वाढवण्याची मोठी संधी मानली जाते। म्हणूनच गोकुळची निवडणूक ही केवळ संस्थेची निवडणूक न राहता कोल्हापूरच्या राजकीय भवितव्याशी जोडली गेली आहे। प्रगती करावी पण मर्यादित करावी। माझा मुद्दा बघितला तुम्ही 750 कोटी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर प्रत्येकाला वाटते मी तिथं असावं, नेत्याला पण वाटते आणि कार्यकर्त्याला पण वाटते आता मी ते पश्चिमी असावं, त्याच्यामुळे सगळ्या घडामोडी झाल्यात। मी भाषण तुमचं माझं ऐकलं वाटतं प्रगतीसुद्धा आलेख असावा। हे 5 वर्षात 250 कोटीवर आपल्या ठेवी झाल्या,
होत्या 250-300 कोटी, म्हणजे जो दुप्पट झाला. का मी चेअरमन तुम्हाला सगळे आकडे माहीत आहेत. जागा खरेदी झाली, वाशी जागा खरेदी झाली, पुणे जागा खरेदी झाली. हे सगळा जर विचार केल्यानंतर बघा, दगड कुणाला मारतात, कुठल्या घराला मारतात, फळं जास्त. शक्ती प्रदर्शनातून हसन मुश्रीफ गटानं निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्याचं दाखवून दिलंय. गोकुळच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी आजच्या शक्ती प्रदर्शनातून हसन मुश्रीफ यांनी निवडणुकीचं बिगुल वाजवलं. त्यामुळे महायुतीमधील इतर पक्ष, त्याचबरोबर विरोधी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी मुश्रीफांच्या तयारीनंतर काय भूमिका घेते यावरच गोकुळची निवडणूक अवलंबून असणार आहे. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.